Hello students, myself Mrs. Paul Enar. We are going to see the chapter ionic equilibrium from the chemistry, 12th chemistry. Last lecture मध्ये आपण बघितला Ostwald's dilution law for weak acid. Similarly, today we are going to see the Ostwald's dilution law for weak base. Ostwald's dilution law for weak base. Weak base घ्यायचा इथं आपण BOH, Arrhenius base BOH. जसं आपण सेम ॲसिडचं बघितलं, वीक ॲसिडचं सेम पद्धतीनं आपण बघायचा हा लॉ वीक बेसला ॲप्लिकेबल होतो. आता वीक बेस BOH कसा डिसोसिएट होतो ॲक्वेस सोल्युशनमध्ये B प्लस प्लस OH मायनस इन ॲक्वेस सोल्युशन. आता याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट KB इक्वल टू काय ना, डिसोसिएशन कॉन्स्टंट KB फॉर वीक बेस KB इक्वल टू लॉग मास ॲक्शन अप्लाय केला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. आता याला आपण म्हणू, जसं आपण याच्यामध्ये म्हणलं होतं इक्वेशन नंबर 1, तसं याला आपण वीक बेस मधलं इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता पुन्हा जसं आपण ऍसिड मध्ये म्हटलं होतं त्याच पद्धतीने इथं काय म्हणायचं, कन्सिडर 1 मोल ऑफ BOH dissolved in or present in pDm³ of solution and alpha is the degree of dissociation. Alpha is degree of dissociation. पहिल्यांदा वीक ऍसिड असू द्या किंवा बेस असू द्या, हे इक्विलिब्रियमचे इक्वेशन लिहायचं, त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहायचा Ka किंवा Kb, हे फॉर्म्युले घालायचे आणि खाली लिहायचं. कन्सिडर काय करायचं, 1 मोल ऑफ दॅट ऍसिड ऑर बेस प्रेझेंट इन pDm³ ऑफ सोल्युशन अँड अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि नंतर पुन्हा आपण हे इक्वेशन लिहून घ्यायचं. आता आपल्याला त्याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. इनिशियल मोल्स किती आहेत, हे इक्वेशन आपण पुन्हा लिहिलेलं आहे, B प्लस आणि OH मायनस ॲक्वियस. इनिशियल मोल किती मोल BOH चे घेतले आपण 1. अजून डिसोसिएशन झालं नाही. B प्लस चे किती तयार झाले, नाही तयार झाले. OH मायनस चे नाही तयार झाले कारण डिसोसिएशन झालं नाही, म्हणून आपण सुरुवातीचे मोल्स घेते. देन डिसोसिएशन झालं, इक्विलिब्रियम अटेन झाला आणि सेकंड स्टेप म्हणून घ्यायचे आपण मोल्स ॲट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमला किती मोल झाले, 1 मधले कितीचं डिसोसिएशन झालं, अल्फाचं. राहिले किती 1 मायनस अल्फा. अल्फाचं डिसोसिएशन झाले म्हणजे अल्फा B प्लस आणि अल्फा OH मायनस तयार झाले. मोल्स ॲट इक्विलिब्रियम B प्लस चे किती झाले, अल्फा. OH मायनस चे किती, अल्फा. आणि मग कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियमला कॉन्सन्ट्रेशन करून तू कशामध्ये, मोल्स पर DM³ मध्ये. मोल्स डिवायडेड बाय DM³ मध्ये कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. मोल्स किती आहेत, 1 मायनस अल्फा. किती DM³ सोल्युशन आहे, pDm³. 1 मायनस अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V आणि अल्फा अपॉन V. म्हणजेच काय आलं, इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH आपण लिहिले, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH ॲट इक्विलिब्रियम इक्वल टू म्हणजेच BOH इक्वल टू 1 मायनस अल्फा अपॉन V. कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इक्वल टू अल्फा अपॉन V आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इक्वल टू अल्फा अपॉन V. Concentration of BOH equal to 1 minus alpha upon V. Concentration of B plus equal to alpha upon V. Concentration of OH minus equal to alpha upon V. Putting these values in equation 1. या इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यू आपण घालायच्या.
हे इक्वेशन पुन्हा लिहायचं, ते इथे लिहिलेलंच आहे. हे इक्वेशन पुन्हा लिहिलं KB इक्वल टू दिस. आता अल्फा बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी प्लस किती आलं होतं आपलं अल्फा अपॉन व्ही इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस किती आलं अल्फा अपॉन व्ही. आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH किती 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर इंटू व्ही अपॉन 1 मायनस अल्फा. सेम विक ॲसिड प्रमाणे आपण करतोय. अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर इंटू व्ही इंटू 1 मायनस अल्फा. हे उलटं केलं. हातला एक व्ही आणि हा व्ही स्क्वेअर म्हणजे व्ही इंटू व्ही असतो. हा एक व्ही आणि हा व्ही कॅन्सल झाला म्हणजे इथं काय आलं KB इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही इंटू 1 मायनस अल्फा. KB इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही इंटू 1 मायनस अल्फा ॲज परंतु अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. अल्फा हा खूप लहान असतो, एक पेक्षा खूप कमी असतो किंवा अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू 1. 1 मायनस अल्फा म्हणजे 1 एवढंच असतं, कारण इज ॲप्लिकेबल फॉर weak and dilute solution. Therefore, as 1 minus alpha is nearly equal to 1, KB equal to alpha square upon phi. Therefore, alpha square equal to KB into phi and alpha equal to under root of KB into phi. Means here degree of dissociation of weak base is directly proportional to the square root of its dilution or volume. But 1 upon phi equal to C. 1 upon phi equal to C असतं. Therefore KB equal to 1 upon phi म्हणजे झाला C. Therefore KB equal to काय झाला अल्फा स्क्वेअर इंटू सी झाला. देअरफॉर अल्फा स्क्वेअर इक्वल टू हा सी इकडे आला म्हणजे काय झाला अपॉन झाला KB अपॉन सी किंवा अल्फा इक्वल टू अंडर रूट ऑफ KB अपॉन सी. That is here alpha degree of dissociation of weak base is inversely proportional to under root of concentration. Here is the Ostwald's dilution law for weak base. Weak acid आणि weak base साठी Ostwald dilution law सेम आहे. weak acid साठी येणार K इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. weak base साठी फक्त K च्या ठिकाणी येणार तुमचा KB इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी किंवा अल्फा इक्वल टू अंडर रूट ऑफ KB अपॉन सी. आणि weak acid ला अल्फा इक्वल टू अंडर रूट ऑफ KA अपॉन सी किंवा अंडर रूट ऑफ KA इंटू फी किंवा KB इक्वल टू अंडर रूट ऑफ KA इंटू फी. The degree of dissociation of weak acid is inversely proportional to the square root of its concentration and directly proportional to the square root of volume of the solution containing 1 mole of weak acid. हे कशासाठी आहे फक्त 1 मोल ऑफ वीक ॲसिड किंवा वीक बेससाठी आहे. तर आपण याच्यावरची काही न्यूमरिकल्स बघूया. ए वीक मोनोबेसिक ॲसिड इज acid is 0.05% dissociated. म्हणजे काय दिलंय पर्सेंटेज डिसोसिएशन दिले डिसोसिएटेड इन 0.02 मोलर सोल्यूशन. कॅल्क्युलेट dissociation constant of the acid. Calculate dissociation constant of acid.
आता आपण काय काय दिलंय ते बघूया. गिव्हन पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे. 0.05% हे किती आहे? 0.05%. एक 0.02 मोलार. 2 मोलार म्हणजे काय झालं? कॉन्सन्ट्रेशन. कॅपिटल एम असेल तर ते मोलार कॉन्सन्ट्रेशन असतं, म्हणजे मोल्स पर डीएम क्यूब मधलं कॉन्सन्ट्रेशन असतं. C इक्वल टू काय आहे? 0.02 मोलार. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, दॅट इज द Ka कॅल्क्युलेट करायचं आहे. आता पर्सेंटेज डिसोसिएशन दिलंय. K इक्वल टू फॉर्म्युला काय? Ka इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. पण आता इथं अल्फा दिलेला नाही, पण पर्सेंट डिसोसिएशन दिले. तर आपण जेव्हा डिग्री ऑफ डिसोसिएशनची डेफिनेशन बघितली तेव्हा आपण बघितलं पर्सेंट डिसोसिएशनवरून अल्फा कसा काढायचा. तर इथं सोल्युशन सुरू करू आपण. अल्फा इक्वल टू पर्सेंटेज डिसोसिएशन. आपण डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या डेफिनेशन मध्ये बघितलंय, तिथं आणखी तुम्ही बघा. अल्फा इक्वल टू पर्सेंटेज डिसोसिएशन अपॉन 100. जेवढे पर्सेंटेज डिसोसिएशन दिले असतील त्याला काय करायचं? 100 ला डिवाइड करायचं. पर्सेंटेज डिसोसिएशन किती दिलेलं आहे? 0.05 डिवाइडेड काय करायचं? 100. आता 0.05 डिवाइडेड बाय 100. 5 जर आपण हे 5 च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण 2 दशांश उजवीकडे द्यायचं, म्हणजे याचे 5 होतील. मग एक घर उजवीकडे गेला की 10⁻⁻1 होणार. 2 जर आपण उजवीकडे राईटला गेलो तर 10⁻2 होणार. म्हणजे 0.05 कसं लिहिणार मी? 5 × 10⁻². 5 × 10⁻². तर डिवायडेड बाय 100 आहे. 100 म्हणजे 10⁻² झाले. तर 10⁻² छेदाला असतील तर अंशाला येतील तेव्हा ते होणार 10⁻². म्हणजे ते काय होणार? 5 × 10⁻² इंटू 10⁻². म्हणजेच काय येणार? 5 × 10⁻² इंटू 10⁻² घातांकाची बेरीज झाली 10⁻4 येणार. म्हणजे अल्फा इक्वल टू किती आले? 10⁻. अल्फा इक्वल टू 5 × 10⁻4. कळलं? पर्सेंट डिसोसिएशन डिवाइडेड बाय 100 गेले. 100 म्हणजे 10⁻². 10⁻² वरती आले की 10⁻² झाले. 0.05 × 10⁻² म्हणजेच 5 × 10⁻4. आता हा आला आपला अल्फा. आपल्याला माहित आहे C. आपल्याला लिहायचा आता फॉर्म्युला K इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C काढायचे आपल्याला. K इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. अल्फा आपला आलेला आहे 5 × 10⁻4 चा स्क्वेअर केला इंटू C आपला आहे 0.02. आता इथं प्रत्येक वेळी लॉग टेबल बघायची गरज असतेच असं नाही. 5 चा स्क्वेअर आपला 5 असतो. 5 चा वर्ग 5 × 5 = 25. 10⁻⁻4 चा स्क्वेअर म्हणजेच काय? 10⁻⁻4 इंटू दिस व्हॅल्यू 2 10⁻⁻8. जर आपल्याला हे साधे सिंपल नंबर असतील तर लॉग टेबल बघायची गरज नाही. सरळ याचा वर्ग करायचा आणि ह्याची जी इथं व्हॅल्यू असेल त्याला ह्यानं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 25 × 10⁻8 आले इंटू 0.02. हा डायरेक्ट सुद्धा गुणाकार करू शकता, पण तुम्ही लोक बरेच जण डायरेक्ट गुणाकारातच चुकता. 25 × 50 असतं आपल्याला. हे तर पाठ आहे 25 × 2 = 50. बट हेअर देर इज अ डेसिमल पॉइंट आहे 0.02 आहे. म्हणजे 12 म्हणजे 0. काय येणार? हे 5. 0.50 और 0.5 म्हणजे येणार 25 × 0.02 चं मल्टिप्लिकेशन किती आलं? 0.5 × 10⁻⁻8. काय आला आपला? K इक्वल टू 0.5 × 10⁻⁸. किंवा जर तुम्हाला त्याच
होल नंबर असं लिहिलं तरी बरोबर आहे. जर होल नंबर करायचा आहे 0.5चा तर 5 करायचा असेल तर इक्वल टू 5.0 म्हणजे एक घर आपण उजवीकडे गेलो. आपण जर राईटला एक घर जात असेल तर 10 ची पॉवर -1 न वाढत असते आणि लेफ्टला आपण जर जात असो डेसिमल पॉईंट लेफ्टला येत असो तर 10 ची पॉवर +1 न वाढत असते. आता 10⁻⁸ आहे 10 ची पॉवर -1 न वाढली 10⁻⁸ चं काय 10⁻⁹ झालं म्हणजे 5 × 10⁻⁹ kn equal to 0.5 equal to 10⁻⁸ or 5 into 10⁻⁹. आता डिसोसिएशन कॉन्स्टंटला इथं युनिट नाही. हे न्यूमरिकल झालं आपला ओस्वाल्ड्स डायल्यूशन लॉ. व्हेरी सिंपल. दिलेल्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. गिव्हनला मार्क नसतात परंतु फॉर्म्युला आणि फॉर्म्युलामध्ये ज्या तुम्ही किमती घाला त्याला मार्क असतात. आता याच्यावर तुम्ही बाकीच्या जे एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. पुढच्या तासाला आणखी आपण याच्यावरची काही 2-3 एक्झाम्पल घेऊया. ओके, थँक्यू.